ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी म्हणतात ना, खरं कधी बोलू नये, म्हणजे खरं कधी भविष्य सांगू नये. काही खिश्याच्या संदर्भात सगळं तसं नाही म्हणता येणार, पण काही असे अवघड समस्या असतात ना, तुम्ही खरं बोललात ना तर नक्कीच तुम्ही अडकाला म्हणून समजा. तुमच्या पासून ती लोक दूर गेले म्हणून समजायचं. मी असं का सांगतोय तुम्हाला, मला असे अनुभव आलेत ह्या 10-5 वर्षामध्ये, खूप अनुभव आले असे. आम्ही आपलं सरळ सरळ सांगून जायचं आणि बसायचं पुन्हा अडकून. म्हणजे कसं अडकून म्हणजे काय, ही लोक पुन्हा संपर्कच ठेवत नाहीत आपला. आता ही का ठेवत नाहीत त्याचं कारण सांगतो. एक उदाहरण देतो 2-3 आणि एक छोटीशी गोष्ट पण सांगतो तुम्हाला. की खूप वर्षापूर्वी, एक 15-16 वर्षापूर्वी, त्यावेळेस ते मुलगा 12वीला होता आणि त्याचे पालक म्हटले आता हे बाजूला काय करायचं काय नाही असं चाललं होतं. मग तर त्याचं म्हणजे सांगा काय करेल काय नाही. मी आपलं सांगितलं. त्यांनी जी इच्छा प्रगट केली होती तर ती म्हणलं ती तुमचे स्वप्न साकार करू शकत नाही आणि त्याचं बी ते स्वप्न साकार होत नाही. हे डायरेक्टली बोलून गेलो मी. कारण कसं असतं, ते मला तेवढं समजत नव्हतं, तेवढा अनुभव नव्हता मला जास्त, कसं बोलावं काय तेवढं समजत नव्हतं त्यावेळेस. मी सहज आपलं मोकळ्या मनानं सांगून टाकलं. पण त्याचं असं झालं की त्या मुलांना बी राग आला आणि त्याच्या पालकांना बी राग आला, आई वडिलांना पण राग आला. म्हणजे मनामध्ये मला दाखवलं नाही त्यांनी, पण थोडीशी नाराज झाली. त्यांचा असा समज झाला की महाराजाला आपली प्रगती देखवत नाही. मी जीव तोडून सांगितलं की नाही, ही करणार नाही, तुम्हाला हे खर्च टाकणार आहे, हे तुम्ही काही ह्या भानगडीत पडू नका. आणि आपलं काही ऐकलं नाही. त्यांनी करायचं ते केलं आणि व्हायचं ते झालं. त्यांचं स्वप्न काही तो मुलगा साकार करू शकला नाही, विनाकारण खर्च झाला, वेळ वाया गेला, वर्ष वाया गेलं आणि काहीच नाही शेवटी प्राप्त झालं. ही एक गोष्ट झाली. त्यामुळं ते माणसं माझ्यापासून तुटले, परंतु पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की मी 15 वर्षापूर्वी अगर सांगितलेली गोष्ट ही खरी आहे. पुन्हा ती बोलण्याचा प्रयत्न करायला अगर संपर्कात राहायला लागली. परंतु 10-15 वर्ष ते माझ्यावर खूप नाराज होते. असाच एक प्रकार एका मुलीच्या संदर्भात. मुलीच्या संदर्भात काय होतं की मी तिचा हात पाहिला, तिचं सांगितलं. त्यांचा लग्नाचा विचार चालला होता. तर म्हटलं ही लग्न केलं तरी लग्न टिकत नाही. म्हटलं ही कुणाबरोबर करू द्या, ही लग्न टिकत नाही. ही मुलगी संसार त्या नवऱ्याबरोबर राहू शकत नाही. ही एखाद्या प्रेम प्रकरणामध्ये अडकू शकते आणि ती संसार मोडू शकते. ते प्रेम प्रकरण टिकल का नाही टिकल हे मी सांगू शकत नाही, परंतु हा प्रकार होणार आहे. त्यावेळेस तर खूप भयंकर राग आला त्या लोकांना. तोंडावर बोलून काही कसं म्हणता महाराज तुम्ही, काही तसं नाही म्हटलं, ही बघितलं म्हटलं, त्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला. ते नाराज झाले, त्यांनी आमचा संपर्कच तोडून दिला. महाराज मूर्ख आहे म्हणले, काहीही बोलतो म्हणले. ते झालं. असाच प्रकार मुलीच्या संदर्भातलं की मी सांगितलं, समजा शिक्षणाच्या बाबतीतलं, की ही समजा हुशार आहे, मुलगी हुशार आहे, करू शकते, पण ही जरा हिला थोडंसं वेगळं वळण आहे, थोडंसं वेगळं म्हणजे बाहेरचं जरा मित्र कंपनी मध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. समजा मित्रमैत्रिणीमध्ये ही घोटाळा घालणार आहे आणि त्याच्यामुळं ती अभ्यास व्यवस्थित करणार नाही
आणि हवं ते मिळू शकणार नाही. त्यासाठी हिनं नियंत्रण केलं पाहिजे, अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे, तर ते साध्य होईल असं सांगितलं. त्यांनी काही ते ऐकलं नाही त्यावेळेस काही नाही, पण ज्यावेळेस निकाल वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, जे पुन्हा कार्यक्रम व्हायचा तो झाला आणि ते झालं जे झालं आणि एका मुलाबरोबर ती निघून गेली. निकाल लागला. मग ते माणसावी आपल्यापासून दुरावले. आता असे खूप किस्से आहेत, वेगवेगळे खूप आहेत. पाठीमागे एकदा 2-3 वर्षाखाली काय सांगितलं होतं मी एक जणाला, मुलीच्या संदर्भात. मुलीचं वय वाढलेलं आहे म्हटलं, खूप संपर्क होता आपला. मुलीचं वय वाढत चाललंय, लग्नाचं बघा नाही हो, तिला पटतच नाही, तिला तिच्या मनासारखं होत नाही, काही नाही वगैरे असं चाललं. पण नाही म्हणलं, कुठेतरी अरेंजमेंट करा आणि लग्न करा म्हटलं, कारण पुन्हा लग्न होणार नाही असं स्पष्ट सांगितलं. त्याच्यामुळं ते पण नाराज झाले. त्यांनीही संपर्क तोडून टाकला आपला, आणि अजून बी झालं नाही. संपर्क तोडला तरी आम्ही पत्त्यावरच असतो, आम्हाला नाद असतो, कारण आपण जे सांगितलं ते सत्य झालंय का नाही हे पाहतोत आम्ही. ते आज 32 वर्ष झालेत, मुलीला लग्न नाही. तर असे वेगवेगळे किस्से घडलेत. माणसं तुटतात, हे आमचं भविष्य सांगे. पण ते काय होतं, माझ्याच्यानं राहवत नाही, मी सहज बोलून जातो. आता अनुभव होतो, मी आता बरंच पत्ते पाळतो, मी खरं असलं तरी सांगत नाही, पण ते होऊन जातं एखाद्या वेळेस. तर असं कसं होतं, तर एक आपण काय करू, एक गोष्ट ऐकूया. सांगताना आम्ही भविष्यकारांनी काय सांगायला पाहिजे हे त्याच्यातून, ह्या गोष्टीतून आपल्याला समजेल. तर चला आपण ती गोष्ट ऐकूया. एक राजा असतं आणि त्याला एक दिवशी लहर येते की आता आपलं भविष्य जाणून घ्यावं. म्हणून राज दरबारातील एक भविष्यकार असतो, पंचांग बघणारा असतो. त्याला बोलवतात दरबारामध्ये आणि त्याला विचारतात की बाबा माझं भविष्य सांग. तर तो राजदरबारातला भविष्यकार कुंडली वगैरे मांडतो आणि सांगतो पटकिनी, महाराज तुमचा मृत्यू लवकरच होणार आहे. राजा आहे तो, राग आला, टाका रे म्हणले ह्याला बंदी, टाका म्हणले कोठडीमध्ये ह्याला नेऊ. हुकूम टाकलं. राग आला, टाकलं, पण राजाला खरंच वाटायला की खरंच का आपला मृत्यू. मग त्याला चलबिचल चालू झाली आणि मग त्यानं वेगवेगळ्या शेजारच्या राज्यातून भविष्यकार आणले बोलावून वेगवेगळे. मग ती प्रत्येकानं सांगायचे तुमचा मृत्यू अटळ आहे वगैरे वगैरे. ती लगेच टाकले बंदी, कोठडीमध्ये ढकलून द्यायचे त्यांना लगेच. आणि परत शिक्षा दुसरी बी. मग त्याच्यामुळं काय झालं, पण राजाची उत्सुकता वाढली की ही सगळेजण म्हणतात म्हणजे काय नेमका प्रकार. मग एक दूरवरल्या भविष्यकाराला ही बातमी कळली की राजा काय करतोय, की जर भविष्य असं सांगितलं तर. मग त्यानं कुंडली आला, दरबारामध्ये बोलवून घेतलं त्यालाही. तो बघितलं त्यानं कुंडलीमध्ये, तर दाखवत होतं की त्याचा मृत्यू हा आलेला आहे जवळ. थोडासा विचार केला, मृत्यू तर सांगायचा ह्याला, राजाला मृत्यू तुझा आहे हे सांगायचंय, पण वेगळ्या पद्धतीनं सांगायचंय. कारण मी काय कोठडीत जाणार नाही, शिक्षा काय भोगणार नाही. मग त्याच्यात त्यानं चातुर्यपणा दाखवला. त्याने चालू केलं, कुंडली वगैरे मांडली आणि भविष्यकार म्हटला, वा महाराज काय तुमचं भाग्य आहे म्हटले. भाग्य म्हटलं की लगेच अनारे याला 10 मोहरा देऊन टाका म्हणले सोन्याच्या. नुसतं तेवढं बोललं की. मग सांगा सांगा म्हणले महाराज पुढे काय आहे ते. ते म्हणले असा योग आला आहे जुळून की खरंच तुमच्यासारखे भाग्यवान लोक ही पृथ्वीवर खूप दुर्मिळ आहेत.
काय असं योग आहे? अहो, किती भाग्य म्हणायचं. तुमचे जे पूर्वज आहेत, तुमचे जे पूर्वज आहेत त्यांची आणि तुमची भेट होणार आहे. हा भाग्य उदय तुमचा. किती आनंदाची गोष्ट आहे ही, की अजून मोहरा टाका. राजा खुश. वा वा वा. त्यांना मृत्यूत असा उल्लेखच केला नाही. त्यांना असं सांगितलं, तुमचे आईवडिलाची भेट होईल, खूप वाट बघतात तुमची, असं तसं काय काय काय, म्हणजे बोलत बोलत त्याला गुम करून टाकलं आणि त्याचा आदर सत्कार करून त्याला वाट लावलं. पण राजाच्याही लक्षात आलं नाही की ना आता पूर्वजांची भेट होते. कुठे होते? हे स्वर्गात होते. मग स्वर्गात कधी जातं माणूस? तर मृत्यू झाल्यानंतर जातं. ते सांगून गेलं की नाही, त्याचा आदर सत्कार करून वाटे लावलं. आता हे चातुर्य आमच्याकडे नाही. या भविष्यकारासारखं आम्ही फटकने सांगून जातो, त्याने बंदी शाळेत अडकून बसतो, नाहीतर आमच्यापासून संपर्क तुटतो लोकांचा. नाही, प्रयत्न करतोच आम्ही एकदम, म्हणजे तसे काही असेल अडचण तर आम्ही जरा प्रयत्न करतो क्लिअर सांगायला टाळतोच. कारण मला जो ह्या 10-5 वर्षात आलेला अनुभव फार वाईट आहे. कारण आम्ही खरं सांगत असल्यामुळे माणसं तुटले, माझी माणसे दुरावले. पण कधी कधी वाटतं की आपण काय म्हणून खोटं सांगणं, काय म्हणून स्तुती करायची. वाटतं कधी कधी. पण कधी कधी वाटतं अरे आपल्याकडून फार चूक झाली. वाटतं कधी कधी, दुःख वाटतं. असं नाही सांगायला पाहिजे. लोकांना आजकाल काय झालं की स्तुती आवडते, स्तुती. आणि नेमकी आम्हाला ते जमत नाही. आमचं तोंड खराब आहे, फटकळ आहे, फटकेने बोलून टाकतो आम्ही. आमच्या पोटात राहतच नाही आणि मग हे अडचणीत येऊन बसतात आम्ही. त्याच्यामुळे खूप माणसं दुरावली माझ्यापासून. पण असू द्या. कदाचित तुमचंही कधी भविष्य सांगितलं मी, पण जरा आता त्या भविष्यकारासारखं, राजाच्या भविष्य, जसा राजाचा भविष्यकार सांगतो ना तसं सांगणार आहे. कारण मला काही नाते तोडायचे नाहीत आणि तुमच्यापासून दूर जायचं नाही म्हणून. तर असो, याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.